विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाच्या वतीनं काल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आलं होतं। या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सोमवारी सायंकाळच्या सुमारास साखळी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागण्यांसाठी लिंगायत समाजाच्या वतीनं काल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आलं होतं। यावेळी लिंगायत बांधवांनी आम्ही लिंगायत नावांच्या टोप्या परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती। यावेळी लिंगायत बांधवांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला होता। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत लिंगायत समाज बांधवांनी परिसर दणाणून सोडला होता। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागं हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाला कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी आमंत्रित केलं। या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर साखळी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानं आंदोलनकर्त्यांकडून समाधान व्यक्त केलं। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास लिंगायत समाजाच्या आंदोलकांनी व्यक्त केला।